रामकृष्ण जय जय रामकृष्ण
जीव धरार्थावतार कलांकते ज्योतिनामोदिवक्षरं फलानि शमनापनुदार हदक्षं समाधिस्थ मृत्युं भज ज्ञानदेवम्
प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विको कमी करायला अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत लढीवाळ भक्त म्हणजे शांती ब्रह्म पैठण निवासी नाथरायांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडला विठ्ठल. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष आपल्या गावामध्ये सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि त्यातील 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आले ही माझं परमभाग्य समजते. गायनाला साथ करणारे नाव काय माहिती नाही मग विश्वनाथ महाराज असतील, गणेश महाराज असतील, टाळ घेऊन उभे राहिलेले टाळकरी मंडळी सर्वांचे नाव काही ज्ञात नाही. माझ्यासोबत आलेल्या गायनाचार्य कीर्तन पण सुंदर करतात त्या स्वाती दिदी जंगले त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. सर्वच गायनाचार्य मंडळी पण सुंदर आहेत. तुम्हाला चांगले भेटले. मी एका गावी कीर्तनाला गेले बाबा आणि प्रमाण आलं कीर्तनात म्हणलं जाऊ दे आता मी त्यांना येत नव्हतं काही आता ते आता निघायला लागलं नाही पहिल्यासारखं काही त्यांना अभंग पाठ नाही मोबाईलवर लगेच टाकायचं आणि बघायचं आणि म्हणायचं. मी म्हणलं जाऊ दे तुम्हाला येत नाही ना मी समोर म्हणते तुम्ही मला मागून उचला. काय म्हणलं मी समोर म्हणते तुम्ही मागून उचला. त्यांनी मागून मलाच उचललं असं. पण इथले गायनाचार्य असे आहेत का नाही यांच्यासाठी टाळी वाजवायचं. महिला मंडळ तुम्ही एक काम करा इकडे येऊन बसा. मला दिसतं तुम्ही तिकडे दिसत नाही अंधारात. या इकडं पुढे या पुढं आपली पार्टी आहे नका भिऊ या इकडं. विठ्ठल विठ्ठल सुंदर गायनाचार्य आहेत ज्यांनी पहिली ताल गायली सुंदर अशी आणि मृदंगाला साथ करणारे आमचे ऋषिकेश महाराज मोरे आळंदीचेच आहेत. आळंदी महाराज पकड ज्यांच्या मृदंगातून मृदंग असा आवाज निघतो महाराज एवढं जीव तोडून वाजत होते पण काय करावं साऊंड सिस्टीम वालेच आवाज सोडत नव्हते. त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा असं. आणि दुसरीकडून मृदंगाला साथ करणारे माझे बंधू हरिभक्ती पारायण निवृत्ती महाराज पतंगे असतील आणि सर्व गावकरी मंडळी आमच्या गावातून पण काही मंडळी आलेले आहेत. आमच्या गावाचं भजन आम्ही आजच करून जातो. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. दूर बसले ते मला भ्यायला लागले का काय तुमच्या गावाजवळचीच आहे नका भिऊ मला. या पुढं पुढं या पुढं पुढे या महिला मंडळ पुढे या तुम्ही पण. विठ्ठल विठ्ठल आणि पेटीला साथ करणारे सुंदर असे नाव काय मला माहिती नाही युवराज पाटील आणि दुसरे मृदंगाचार्य कपिल दादा असतील कृष्णा महाराज असतील सर्वांचे काही नाव ज्ञात नाहीत. त्र्यंबक महाराज असतील आणि विनेकरी बाबा तुम्ही नामदेवरायांसारखे दिसायला लागले. ह्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा. विठ्ठल विठ्ठल आता राहिले साऊंड सिस्टीम वाले त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा. आणि ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला असे आमचे विठ्ठलराव पवार असतील आणि आजचे अन्नदाते श्यामराव कोंडबाराव जाधव ह्यांच्या घरी सुंदर असं जेवण केलं. काय काय महिला मंडळ चांगलं जेवायला करतात पण काय काय अशी असती. आमचं एक महाराज मंडळी जेवायला गेलं म्हणा महाराज दुसऱ्या गावात आणि अशा पोळ्या केल्या होत्या आता अंगठा तुटला पण पोळी काय तुटली नाही अशी पोळी केली होती. पण इथल्या महिला मंडळांनी चांगल्या केल्या होत्या. स्वयंपाक जर करायचा असेल तर अन्नपूर्णा मातेसारखा करायचा. विठ्ठल विठ्ठल त्यांच्यामुळे येण्याचा योगाला असे आमचे विठ्ठलराव असतील परत रावसाहेब महाराज असतील सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होते. झाले का सगळे झाले सगळे कुणी राहिलं का विठ्ठल विठ्ठल महिला मंडळ तुम्हाला जर आवडलं तर टाळी वाजवत जा. काय एवढं जीव तोडून वाजत तुम्हाला काय वाटतं काय नाही 8 दिवस येतात बोंबलतात पैसे घेतात निघून जातात. सोपं नसतं महाराज वाजवायचं पण सोपं नसतं गायन करायचं पण सोपं नसतं. यांना विचार आता काय होतं
मी एका गावी कीर्तनाला गेले आणि कीर्तन झाल्याच्या नंतर असं एका माणसाला उठवलं गावातल्या आणि त्यांनी सांगितलं ताईंचे आभार माना कीर्तन झाल्यानंतर. ते आला आणि म्हणला योगिता ताईंनी आमच्या गावात सुंदर कीर्तन केल्याबद्दल त्यांना सर्व गावकरी मंडळांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. विठ्ठल. महिला म्हणून तुम्ही टाळ्या वाजत नाही ना, तुम्हाला एक सांगते ऐका. ताली बजाने से हाथों की लकीरें खुल जाती है. माझं बोलणं कळते का तुम्हाला? कळतंय का? बोलत चला. आमच्या इकडे माणसं मेल्यावर जळतात, तुमच्या इकडं बोलत नाही का? तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत मी पण बोलणार नाही. हो दे तुमच्या मनाने. बोलणं कळतंय का माझं? मोठ्याने बोला ना. कळतंय ना? ऐका. ताली बजाने से हाथों की लकीरें खुल जाती है. ताली बजाने से हाथों की लकीरें खुल जाती है और कितनी भी जाड़ी औरत हो वो पतली बन जाती है. कीर्तन रूपी सेवाकरिता निवडलेला अभंग नाथरायांचा आहे. नाथराय या अभंगातून तुम्हा आम्हाला सांगतात की बाबा या मृत्यू लोकामध्ये जर जन्माला आलं तर काय करायचं? आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाने आपल्याला जन्माला घातलेला आहे. आपण ज्या वेळेस आईच्या गर्भामध्ये असतो ना त्यावेळेस त्या देवाला वचन देतो, देवा एकदा या दुःखातून बाहेर काढ. या दुःखातून बाहेर आल्याच्या नंतर मी काय करीन? तर फक्त आणि फक्त तुझं नामस्मरण करेन. एक वेळ करीन या दुःखावे गळे. एक वेळ करीन या दुःखावे विठ्ठल विठ्ठल. आपण ज्यावेळेस आईच्या गर्भात असतो त्यावेळेस देवाला वचन देतो की देवा या दुःखातून एकदा बाहेर काढ. या दुःखातून बाहेर आल्याच्या नंतर मी काय करीन? फक्त आणि फक्त तुझंच नामस्मरण करीन. पण ज्या वेळेस आईच्या गर्भात बाहेर होतो त्यावेळेस बाळ रडायला लागतं. काय म्हणायला लागतं? केव्हा केव्हा म्हणजे देवाला खोटं बोलायला लागतं की देवा मी कधी तुला असं म्हणलो. पण देवाला सगळं कळतं. देव म्हणतो जाऊ दे, तू म्हणला नाही ना नको म्हणू, पण तुझं जन्म मरण सगळं माझ्या हातात आहे. तुला कुठं काय करायचं कुठून उचलायचं हे फक्त माझ्या हातात आहे. देवाने हा देह कशासाठी दिला? कशासाठी दिला?
देवादिकेचा. देवाने हा देह भजन करण्यासाठी दिलाय, पण आपण कशासाठी वापरतो? भोजन करण्यासाठी. आपण त्याचा दुरुपयोग करतोय. देवाने हा देह कशासाठी दिला? तर भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. कारण जनाबाई महाराज सांगतात, जन्माला जर आलं तर काय करायचं? देहाचं सार्थक करायचं. जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. जनाबाई महाराज सांगतात, जन्माला जर आलं तर भगवंताचं नामस्मरण करायचं आणि या देहाचा उद्धार करायचा. पण या देहाचा उद्धार कशात आहे? वाचे नाम विठ्ठलाचे केले सार्थक हो देहाचे. भगवंताचं नामस्मरण केलं तरच आपल्या देहाचं सार्थक होणार आहे. पण नाथ महाराज या अभंगातून सांगतात की बाबा हो, जन्माला जर आलं तर काय करायचं? देवाला काय आवडतं? स्मराराम धरी हाची नेम हरणीचे. जन्माला जर आलं तर भगवंताचं नामस्मरण करायचं. कारण देवाला काय आवडतं? आवड देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. देवाला जर काय आवडतं तर भगवंताचं नामस्मरण करणारे भक्त देवाला आवडतात. आणि भक्तांना जर काय आवडते तर भगवंताचं नाम आवडते. विठ्ठल विठ्ठल आवडे देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. मग बाकी असे माणसं म्हणले नात्र यांना म्हणले हो, आवडे देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. नामाचा उच्चार जर आम्ही रात्रंदिन केला तर देवाला आवडेल. बस एवढंच. नाथरायांनी दुसऱ्या चरणात सांगितलं, तुळशी माळ गळा गोपी चंदन हृदयी कळवळा वैष्णवांचा. एवढंच नाही, जे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ ग्रहण करतात आणि जे कपाळावरती चंदन टिळा लावतात ते देवाला आवडतात. एवढंच नाही, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी करतात ते भक्त मला आवडतात. एका जनार्दनी ऐसा जाताने तो देवा परम पूज्य जगी. असा ज्याचा नियम आहे तो देवाला सगळ्यात जास्त आवडतो. विठ्ठल विठ्ठल सरळ सरळ भावार्थ. तुमच्या आमच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर ठळक ठळक बातम्या. विठ्ठल विठ्ठल नाथरायांनी अभंगातून 3 मुद्दे मांडलेले आहेत. किती? 3. यात पहिला मुद्दा असा आहे, जीवाची आवड. जीवाची म्हणजे तुमची आमची आवड. तुमची आमची आवड काय आहे? जीवाला काय आवडतं तर धन दौलत पैसा अडका संतती संपत्ती हे सर्व जीवाला आवडते. पण माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हे सोबत वर येणार नाही. सोबत काय येणार तर फक्त भगवंताचं नामस्मरण येणार. म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचं. आता आपण मरायला लागलो आणि आपण जर पोराला आवाज दिला, मला वाचव, पोरग वाचवणार आहे का? नाही. शेवटी वाचवणार कोण तर भगवंताचं नाम. विठ्ठल विठ्ठल आठवलं म्हणून तुम्हाला सांगते, भागवतामधला एक सुंदर प्रसंग आहे. आदामेळ नावाचा
चोरी करणारा चोर होता आजामेळ. एवढ्या चोऱ्या करायचा आणि त्याची बायको जी होती ती गरवार होती. आणि गरवार असल्यानंतर त्याने सकाळी चोरी करायला गेला. पण असं म्हणतात जो पापी असतो त्याच्या जीवनामध्ये संत येतात आणि त्यांचा उद्धार करतात. म्हणून संत असे भजन करीत चालले होते त्यांच्या गावातून. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण वेळ होती. साधूंना शिदा सामुग्रीची गरज होती. ते आजामेळाच्या डाकूच्या घरी गेले आणि त्यांनी आवाज दिला, माते भिक्षाम देही. आतून आवाज आला की तुम्ही आजामेळ संताच्या घरी नाही तर आजामेळ डाकूच्या घरी आलेला आहात. साधू संतांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांनी सांगितलं, आई तुम्ही आम्हाला शिदा द्या, आम्ही शिजवून खाऊ. त्यांनी शिदा शिजवला, देवाला नैवेद्य दाखवला, स्वतः ग्रहण केला आणि रात्रभर भजन करीत बसले. कुठं आजामेळाच्या घरी. चोऱ्या करून किती वाजता येतात महिला मंडळ? मुख्य आहेत का हे? चोऱ्या करून किती वाजता येतात? सकाळी 4 वाजता येतात. सकाळी येतात. 2:30 वाजता आल्यावर चोरायचं कधी काय? सकाळी 4 वाजता येतात. आणि 4 वाजता आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, साधू संतांना बघितलं की त्याची तळपायाच्या मस्तकालाच गेली. ते म्हणे, उचला टाळा, निघा इथून. ते म्हणे, आम्ही रात्रभर तुझ्या घरी भजन केलं, त्याचा आम्हाला काहीतरी दक्षिणा पाहिजे. महाराज मंडळी काय फुकट काय करत नसतं. एक जण असंच कीर्तन मी अभंग घेतला होता, काय शुद्ध बिदापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देहाचे कारण. मी सांगितलं महाराज कीर्तनामध्ये, जे पेरान ते उगवण. आता तुम्ही हळदी लावल्या, हळदी आल्या का नाही? जशाला तशा जास्त आल्या, उलट आल्या का नाही? मी असं सांगितलं आणि एक जण असं सुटला कीर्तनातून, मला म्हणे, ताई तुमचं चुकलं. मी म्हणलं, कसं काय? तिच्या म्हणे, नाही. मी म्हणलं, काय चुकलं माझं? मी तर बरोबर सांगितलं, जसं पेरान तसं उगवण. ते म्हणला, नाही तुमचं चुकलं. मी म्हणलं, काय चुकलं ते तरी सांग. ते म्हणे, हे बघा, भुईमुगाच्या शेंगा पेरल्याच्या नंतर टरफल कसं काय येतं? मी म्हणलं, महाराज लोक फुकट उत्तर देत नसतात, घरी न्यायला लागते चहा प्यायला. ते घेऊन गेला. विठाला घरी नेल्याच्या नंतर त्यांनी चहा आणला. कशात? पहिलं चहाला कप असायचा, खाली बशी असायची. ते कपातून चहा बशीत पडायचा आणि बशीतून महाराजांच्या अंगावर पडायचा, आहे का नाही? आता कपात वाकून बघावं लागतं चहा आहे का नाही. त्याने चहा आणला आणि दिला हातात. म्हणे, हे घ्या ताई चहा. मी म्हणलं, मला फक्त चहाच पाहिजे. ते म्हणे, अरे चहाचे कपात. मी म्हणलं, मला फक्त चहा पाहिजे. म्हणे, ताई काय बशी कपाशिवाय चहा कसा येईल? मी म्हणलं, मग एवढ्या वेळेस काय सांगत होते म्हणलं तुला, टरफलाशिवाय शेंगदाणा कसा येईल? ते म्हणे, हा तुमच्या कुठं ना दिला का? मी म्हणलं, आधीच कळत नव्हतं का? मग विठ्ठल त्यांनी सांगितलं, आम्ही रात्रभर तुझ्या घरी भजन केलं, त्याची आम्हाला काहीतरी दक्षिणा दे. म्हणल्याच्या नंतर तो म्हणला, रात्रभर तुम्हाला जिवंत ठेवले, हीच तुमची दक्षिणा, समजा निघा इथून. ते म्हणले, जाऊ दे, दक्षिणा देऊ नको, पण तुझी बायको गरवार आहे, तुझ्या बायकोला जो मुलगा होणार आहे त्याचं नाव तू नारायण ठेव. असं म्हणल्याच्या नंतर तो म्हणला, नाही ठेवणार नारायण नाव. त्याची बायको म्हणली, ठेवूयात नाव, काय होतंय आता, बायकाचं ऐकावंच लागतंय किती काय असलं तरी. म्हणला, बरं ठेवतो, आता निघा इथून. साधू मंडळी गेले आणि गेल्याच्या नंतर त्याला योगायोगाने मुलगा झाला आणि त्याचं नाव त्याने काय ठेवलं? नारायण ठेवलं.
आणि नारायण ठेवल्याच्या नंतर त्याचा अंतकाळ जवळ आला आणि जवळ आल्याच्या नंतर आता एकुलता एक मुलगा होता म्हणून सारखा नारायण नारायण करायचा. नारायण जेवला का नारायण, उठला का नारायण, पाणी पिलं का नारायण, हे कर नारायण, ते कर नारायण, असं कर तसं कर, सारखा नारायण नारायण जप चालू होता. आणि जप चालू त्याचा मृत्यूची वेळ जवळ आली आणि जवळ आल्याच्या नंतर त्यांनी हाक मारली, नारायणा वाचव रे असं म्हणल्याच्या नंतर भगवंताचे दूत आले आणि त्याचं रक्षण केलं. विठ्ठल विठ्ठल येणार आहे. आपण एवढं कमवून ठेवतो हे आपल्या सोबत येते का? नाही. तुकोबा राय सांगतात अंत्यकाळच्या कोणी कोणाचं नसतं. नाही रे नाही ज्यांच्या मुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करीत आहात असे आमचे गजानन महाराज तामशेकर असतील. बाबांसाठी एकदा टाळी वाजा. झोपल्या की काय मागच्या महिला मंडळ लाईटामुळे दिसत नाही तुम्ही मला म्हणून म्हणलं होतं समोर या. वाजा की जरा दोऱ्यान टाळी. टाळी वाजायला काय पैसे लागतात का? ओय वटफळी टाळी वाजायला पैसे लागतात? फुकटच्या जरा जोराने वाजत जा. असं विठ्ठल विठ्ठल दिवसभर कथा करून कीर्तनाला उपस्थित आहेत महाराज. सोपं नसतं. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज सांगतात नाही रे नाही कुणाचे नसतं. फक्त सोबत जर काय येणार आहे तर ते भगवंताचं नामस्मरण येणार आहे. आता ही झाली जीवाची आवड. जीवाला काय आवडतं तर धन दौलत आवडते. आता तुम्ही समजा तुम्ही इथं कीर्तनाला बसलात आणि जाताना जर तुम्हाला एक रामाची आणि एक रावणाची दोन मूर्त्या दिसल्या तर तुम्ही कोणती उचलशान? कोणती उचलशान? मला एका कानाने ऐकायला येत नाही. जरा मोठ्याने बोला. कोणती उचलशान? कोणती? रामाची मूर्ती उचलशान. पण आम्ही मात्र रावणाची मूर्ती उचलणार. कारण का जी रामाची मूर्ती आहे ती पकानाची मातीची आहे आणि जी रावणाची ती 20 कॅरेट सोन्याची. आता कोणती उचलशान? तुम्ही आधी रामाची सांगितलं होतं. आम्ही रावणाची उचलणार. तुम्हाला लागत नाही सोनं? द्या आमच्याकडे. चला द्या. आपली आवड ही आहे पण संतांची आवड काय आहे? भगवंताचं नामस्मरण. तुकोबा राय सांगतात दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे.
आणले काय माहिती तुला. टाळी वाजवा एकदा. आता इथले परत मी असं एका कीर्तनाला गेले तिकडं आळंदीकडं. कीर्तनाला गेले, कीर्तनात प्रमाण आलं काय, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. ते असे नव्हते महाराज, असे माग होते माझ्या. ते काय बघता येत नव्हते काय नाही, त्यांना येत नव्हतं, पण मी म्हणलं तेच म्हणायचं ना, ते दुसरंच म्हणायला लागले. शिव भोळा चक्रवर्ती तुही माय माई चुलती. मला इथं चुलती नाही काढायची, आपल्याला कीर्तन करायचंय. मला जाऊ दे, ते नेलं कसं पदून. परत प्रमाण आलं, तिन्ही देव जसे परब्रह्मीचे ठसे. ते मागून म्हणाले लगेच म्हणायला लागले, तिन्ही देव जसे परभणीचे तसे. म्हणलं अरे बाबा तसे नाही आणायचे, आपल्याला कीर्तन करायचंय. जाऊ दे, ते पण असे मृदंगाचार्य होते म्हणून नेलं कसं तरी सपदून. पुन्हा प्रमाण आलं काय, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. ते लगेच म्हणायला लागले, हेची दान देगा देवा शेजाऱ्याला रोग व्हावा, त्याचा बंगला माझा व्हावा. आपलं असं असतं, विठ्ठल विठ्ठल अंतकाळीच्या वेळी कोणीही कोणाचं नसतं. म्हणून अंतकाळी जर काय सोबत येणार आहे तर ते भगवंताचं नामस्मरण येणार आहे. आणि नामस्मरण केल्याच्या नंतर काय होईल तर जन्म जन्मांतरीचे पापे नष्ट होतात. तुका बरं सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे दळतील पापे जन्मांतरीचे. न लगती सायास, कुठं जाण्याची गरज नाही. जावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण. फक्त काय करायचं, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत अळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. पण इथं कोण पाहिजे, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते विठ्ठल विठ्ठल. माणसाने जीवनात आलं तर काय करायचं, फक्त दान धर्म करायला शिकायचं. आपल्याला दान धर्म जमत नाही. आज ज्यांची पंगत होती त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आपल्याला दान, एक सावकार एवढा चिंगूट होता, एवढा चिंगूट होता, त्याच्या हातातून कसाच पैसा सुटायचा नाही, कसाच. तर गावकरी मंडळी म्हणले त्याला, सावकार चला पंढरपूरला. तो म्हणला नाही, आता हळद काढायची, आता काय पंढरपूर नाही बाबा, नाही येत आम्ही. तर म्हणला काय नाही, तिकीट मिकीट आम्ही भरतो, सगळे खर्चाचे पैसे आम्ही देतो, तुम्ही फक्त चला. चला म्हणलं. त्यानंतर सावकार निघाला आणि पंढरपूरमध्ये गेला. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर पंढरपूरच्या म्हणजे चंद्रभागेच्या काठावर कोण असतं, वासुदेव असतात. वासुदेव माहिती का तुम्हाला, गेलते का पंढरपूरला? कोण कोण गेलं होतं पंढरपूरला वारीला? महिला मंडळ कोण कोण गेलं होतं? बोलतच नाहीत राहते. जाऊ दे, विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला काय माझी भीती वाटते काय महिला मंडळ? जरा मोठ्याने बोला ना. पंढरपूरला काय असतात, चंद्रभागेच्या काठावर वासुदेव असतात. वासुदेव असतात ना, ते तुम्हाला माहित असेल, तुम्ही गेलेले पंढरपूरला. हे काय गेले नाही, बोलत नाही, जाऊ द्या. पंढरपूरला गेल्याच्या नंतर देव म्हणला, हा काही नामस्मरण कधीच करत नाही, कधीच दान धर्म करीत नाही. आता म्हणे थांब आपण बघू हा किती चिंगुटे. देव आणि वासुदेवाचं रूप धारण केला आणि देव आले, विटेवरून खाली आले आणि त्याच्या जवळ गेले आणि म्हणायला लागले, एक दोन पैसा द्याव धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला बाळाला. एक दोन पैसा द्याव धर्माला म्हणायला लागल्याच्या नंतर सावकार म्हणला, म्हणे आता इथं काय पैशाचं सोबत आणले नाही म्हणे. पैसे कुठे आहे? पैसे रूमवर आहे म्हणे. तुम्ही रूमवर या. रूमवर आल्याच्या नंतर मी तुम्हाला पैसे देईन. किती रुपये? 10 रुपये. सावकार आता वासुदेव म्हणल्याच्या नंतर तो देवच होता. तो म्हणला ठीक आहे येतो आणि गेला. रूमवर गेल्याच्या नंतर म्हणला, काय राव म्हणे हा वासुदेव, काय रूम नंबर विचारला नाही, गल्ली नंबर विचारला नाही, कुठाही विचारला नाही, काय नाही. म्हणला येतो. पण तो कोण होता? देव होता. त्याला सगळं माहित होतं. रूमवर गेला त्याने घंटी वाजवली, एक दोन पैसा द्याव धर्माला. म्हणल्यानंतर सावकार म्हणला, आता म्हणे सगळी जत्रा मित्रा केली म्हणे. आपण घरी, आपण पंढरपूरला गेले तर आपलं शरीर तिकडं असतं पण मन गावाकडं असतं. आपण तिकडे गेलं की फोन करतो, काय चाललं, काय नाही, जेवली का, असं केलं का, तसं केलं का. देवाचं भजन करण्यासाठी आपण तिकडे गेलेलो असतो, पण देवाचं भजन आपण करतो का? आपलं शरीर तिकडं असतं पण मन इकडं असतं. त्याच्यानंतर मला जाऊ द्या, घरी या. घरी या म्हणल्याच्या नंतर वासुदेव म्हणला ठीक आहे घरी येतो.
घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर हा म्हणला बायकोला सगळं सांगू लागला होता. सांगितल्याच्या नंतर तो म्हणला कसा वासुदेव म्हणे, कोणतं गाव विचारलं नाही, जिल्हा विचारला नाही, तालुका विचारला नाही आणि म्हणला येतो. जाऊ द्या, बायकोला सांगलं की तू आला, घंटी वाजवली, 1-2 पैसा द्याव धर्माला. आवाज ऐकल्याच्या नंतर तो म्हणला आता काही खरं नाही, आता 10 रुपये द्यायलाच लागतात. बायकोला म्हणला तू फक्त एकच काम कर, काय मी तर मेल्याचं नाटक करतो, तू फक्त रड. तर बायका ऐकावंच लागतं नवऱ्याचं बायकाला. ते म्हणले ठीक आहे. तिने आता धरला पदरण लावली डोळ्याला आणि रडायला लागली. आताच होते ना, आताच गेले का, रडायला लागली. रडायला लागल्याच्या नंतर वासुदेव आला आणि वासुदेवाने म्हणला म्हणजे तुमचे मालक मला 10 रुपये देणार होते, पंढरपूरहून मला इथं आणलं पण 10 रुपये काही दिले नाही. ते म्हणले अहो 10 रुपयाचं काय, माझा पतीच गेला, आता तुम्हाला काय सांगू, आत्ताच जेवण करत होते ना आत्ताच गेले, आत्ताच गेले. वासुदेव म्हणल्यानंतर तो देवच होता, तो हुशारच होता. म्हणलं आता आलोयच ना तर मग आता अंत्यविधीच करून जातो. आले सगळे पाहुणे मंडळी आले, सगळं झालं, त्याला नेण्यात आलं, चितेवर ठेवण्यात आलं. आणि हा म्हणलं देवाच्याच मनात जरा हे आलं, देवलही भोळा आहे. म्हणलं जाऊ द्या, 10 रुपये काय नाही, मरायला लागला पण 10 रुपये देत नाही. ते म्हणलं सावकार तुझा पैसा फिटला रे, फिटला. तो म्हणला हे बघ पट्ट्या, उठला, तिथंच उठून उभं राहिला पण 10 रुपये दिले नाही. एवढा चिंगूट होता, विठ्ठल विठ्ठल. जन्माला जर आलं तर काय करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं, कारण भगवंताला काय आवडते, अभंगाचं पहिलं. सांगतात देवाला जर काय आवडतं नंतर काय आवडतं, देवाला फक्त देवाचं नामस्मरण आवडतं. नात्रा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात तुळशी माळ गळा गोपी चंदन टिया हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणि देवाला काय आवडतं तर तुळशीची माळ आवडते. असंच एका गावामध्ये एका महाराजांचं कीर्तन झालं आणि त्यांनी कीर्तनातून सांगितलं काय करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपी चंदनाचा टिळा लावा आणि खोटं अजिबात बोलू नका. म्हणल्याच्या नंतर एक दुकानदार आला आणि महाराजांना म्हणला, महाराज तुम्ही सांगितलं गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, पण मी उठतो सकाळी 4 वाजता आणि घरी कधी येतो संध्याकाळी 10 वाजता, कारण माझं किराणाचं दुकान आहे. अख्ख्या गावामध्ये एकच दुकान आहे म्हणे, सकाळी 4 वाजतापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मला काही वेळच भेटत नाही, माळ घालायचा काही विषयच नाही.
मग हा म्हणला माळ नको घालू, पण काय कर, कपाळाला गंध तरी लाव. म्हणे महाराज तुम्ही म्हणता कपाळाला गंध लावा, पण मला खोटं बोलल्याशिवाय चालत नाही. मी जर 2 रुपयाची वस्तू आणली आणि 4 रुपयाला जर नाही विकली तर 8 दिवसामध्ये माझं दुकानच बंद करावं लागेल. महाराज म्हणले ठीक आहे, तू काय कर, तुझ्या आजूबाजूला असा एक व्यक्ती शोध की तो रोज गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल आणि रोज कपाळाला काय गोपीचंदनाचा टिळा लावेन. त्याने विचार केला, म्हणे हा आपल्या बाजूला एक कुंभार काका राहतात, त्यांच्या कपाळाला दररोज गंध असतो, दररोज आंघोळ केल्याच्या नंतर ते गंध लावतात. गंध लावतात म्हणल्याच्या नंतर तो म्हणला ठीक आहे बघ, मी दररोज बघेन. हा दररोज एका माणसाने नियम केला म्हणजे नियमच करायचा असतो. त्याने नियमच केला, सकाळी उठला आंघोळ केली की कुंभारात आधी गंध बघायचा आणि मगच दुकानला जायचं. ते उठला आणि सकाळी उठल्याच्या नंतर बघितलं, असं 4-5 दिवस झालं. आणि 4-5 दिवस झाल्याच्या नंतर एक दिवस आता कुंभाराचं काम काय, कुंभाराचं काम काय, मटकी बनवणं, चुली बनवणं हे त्याचं काम. आणि त्याच्यासाठी काय लागते, माती. एका दिवशी कुंभार सकाळी लवकर उठला आणि माती आणायला गेला आणि शेतात गेल्याच्या नंतर खोदत होता. आणि घरी तो दुकानदार घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर विचारलं, काकू कुंभार काका कुठे गेले? तर म्हणल्याच्या नंतर ते म्हणे कुंभार काका गेले माती खांदायला शेतात. तर म्हणल्याच्या नंतर तो शेतात गेला आणि शेतात गेला आणि शेतात जाऊन बघितलं तर कुंभार काका खोदत असताना त्यांना काय सापडला, काय सापडला, सोन्याचा हंडा सापडला. ह्यांना सगळं माहिती असतं. विठ्ठल विठ्ठल सोन्याचा हंडा सापडला. सोन्याचा हंडा सापडल्याच्या नंतर हा जाण्याशी सोन्याचा हंडा सापडण्याशी एकच झालं. हा गेला आणि बघितला. ह्याला काय बघायचं होतं, काय बघायचं होतं, कपाळाचा गंध बघायचा होता. ह्याने आता वाकून गंध बघितला आणि याला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, हा उड्याच मारायला लागला. पाहिला 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 पाहिला, काय पाहिला, गंध पाहिला. गंध पाहिल्याच्या नंतर हा घरी आला. तो कुंभार काका म्हणे आता काही खरं नाही. ह्यानी बघितला, ह्यानी जर जाऊन गावात बॉम्ब केली तर हा त्याचा ना माझा, कोणाच्या ताब्यात जाणार, सरकारच्या. कारण कुठं सापडला होता, शेतात. म्हणल्याच्या नंतर जाऊ द्या म्हणे. हा मागच पळत गेला आणि पळत गेल्याच्या नंतर याने सांगितलं अर्धा तुझा अर्धा माझा. ते पळत सुटला, पाहिला पाहिला. हा म्हणाला अर्धा तुझा अर्धा माझा. घरी गेला आणि दुकानात गेल्याच्या नंतर हा त्याच्या मागच गेला आणि त्याने सांगितलं, म्हणजे दुकानदार हे बघा, मी शेतामध्ये हंडा सापडला, शेतात हंडा सापडला, तो काय करू आपण दोघं वाटून घेऊ. तर गावकऱ्यांना पण द्यायचं काम नाही, सरकारच्या पण ताब्यात जाणार नाही, फक्त ही गोष्ट आपल्या दोघात राहिली पाहिजे. मी म्हणे ठीक आहे, घेतला. दोघांनी म्हणे अर्धा अर्धा घेऊ. आता बघा, फक्त कपाळाचा गंध बघितला तर त्याला अर्धा हंडा मिळाला. आपण जर लावला सगळा हंडा तुमचा. विठ्ठल गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ ग्रहण करा आणि कपाळाला गोपीचंदन टिळा लावा. आता बघा, तुम्ही गाडी चालवत असाल, गाडी चालवताना तुम्ही, तुम्हाला जर पकडलं तर काय दाखवता तुम्ही, लायसन दाखवता. बरेच मंडळी गाडी चालवतात, लायसन दाखवता, मग तुम्हाला सोडून देतात. तसं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, तुळशीची माळ हे भगवंताचं लायसन आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ बघितली की भगवंत तुम्हाला मृत्यूच्या दारातून सोडणार. विठ्ठल विठ्ठल गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ ग्रहण करा आणि कपाळाला गोपीचंदन टिळा लावा. अभंगाचं 2रं चरण.
टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. रात्र सांगतात ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे आणि ज्याच्या कपाळाला गंध आहे तो देवाला अत्यंत प्रिय आहे. एवढंच नाही, जो आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी करतो. पंढरपूरची वारी का? कारण पंढरपूर हे सर्व तीर्थात श्रेष्ठ आहे. जर तुम्ही पंढरपूरला गेलात आणि पंढरपूर जर डोळ्यांनी पाहिलं तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात चंद्रभागा जर पाहिली विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुम्ही जर चंद्रभागा पाहिली तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अवघीत तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. या महाराष्ट्रामध्ये जेवढी तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थांचं दर्शन केल्याचं पुण्य तुम्हाला मिळते. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय सांगतात जर तुम्ही पंढरपूर मध्ये गेलात आणि जर पुंडलिकरायांना पाहिलं अवघिया संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. अवघ्या संतांचं दर्शन केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. पण कधी? ज्या वेळेस तुम्ही पंढरपूरला जाशाल आणि पुंडलिकाचं दर्शन घेशाल त्यावेळेस विठ्ठल विठ्ठल तुम्ही पंढरपूर मध्ये गेलात आणि तिथला कळस जर डोळ्यांनी पाहिला तर तुकोबराय सांगतात तुका म्हणे मोक्ष देखल्या कळस ताकाळ हा नाश अहंकाराचा. जर तुम्ही कळस पाहिला तर तुमच्या अहंकाराचा नाश होऊन जातो. आणि जर तुम्ही पंढरपूरला गेलात आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं तर तुकोबराय सांगतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलचे एक देखलिया. तुम्ही जर त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं तर तुमच्या जन्माला आल्याचं सार्थक नक्की होणार. विठ्ठल विठ्ठल जीवनात जर आलं तर एकदा तरी पंढरपूरची वारी करायची. दोनदा तीनदा नाही झाली तरी चालेल, तसे 3 करायचे असते. पण एकदा तरी पंढरपूर डोळ्यांनी पाहितं. कारण आषाढी करते की पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही आषाढी पंढरीची वारी
आवडलं नाही पाहिजे. आवडल्यावर टाळी वाजवायची. विठ्ठल विठ्ठल आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. नाथ महाराज सांगतात देवाला काय आवडतं तर भगवंताचं नामस्मरण आवडतं. गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेले भक्त देवाला आवडतात. कपाळाला गंध लावलेले भक्त देवाला आवडतात. जे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतात ते भक्त देवाला आवडतात. ते नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात.
वय काय बाबांचं बघा जरा, वाजवा जरा जोरात टाळी. विठ्ठल विठ्ठल रात्र अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात, एका जनार्दनी ऐका जाता नेम, तो देवा परम पूज्य जगी. हे सर्व नेम जो करेन तो देवाला अत्यंत प्रिय आहे. जाता जाता एवढंच सांगते, जरा आई वडिलांची सेवा करा आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ ग्रहण करा. कारण आपण पवित्र अशा भारतभूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत. तुझ्या भारतभूमीने आपल्याला जगायचं कसं, मरायचं कसं हे शिकवलं. नवीन या भारतभूमीमध्ये ज्ञानोबरायांसारखे, जगद्गुरु तुकोबरायांसारखे संत होऊन गेले. भारतभूमी आपली एवढी महान आहे. विठ्ठल विठ्ठल भारतभूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत. ही माय भूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महाबंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा भंडारा डोंगरावरती गेलात आणि तिथली माती जर उचलून कानाला लावली, आजही त्या मातीतून असा आवाज येतो, विठ्ठल माझा माझा माझा
माती जर उचलून कानाला लावली तर आजही त्या मातीतून असा आवाज येतो, पोचलास का रे शुभगडावरती, झाला का रे तोफेंचा आवाज, पोचलास का रे शुभगडावरती, झाला का रे तोफेंचा आवाज. एवढी महाराष्ट्राची माती महान आहे आणि अशा महाराष्ट्राच्या महान मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत. आणि हे भाग्य आपलं पहिलं. आणि दुसरं भाग्य म्हणजे आपलं हे की आपण पवित्र अशा धर्म मंडपामध्ये येऊन बसलेलो आहोत. आणि आई बहिणींची जरा इज्जत करायला शिका. आज बलात्कार खूप होत आहेत महाराज मुलींवर. आज मला सांगा, मुलगी कुठं कमी आहे? मुलगी कुठंच कमी नाही. भारतात सर्वोच्च राष्ट्रपती पदावर द्रौपदीताई मुर्मू आहे. अशा एक गायन कोकिळा होऊन गेल्या की त्यांनी सर्व महाराष्ट्राला त्यांच्या गायनाने वेड लावलं. लता दीदी मंगेशकर. मुलगी आज कुठेच कमी नाही. तुम्ही बघा, डॉक्टर जरी मुलगा असला तर मुलगी डॉक्टर आहे, इंजिनियर जरी मुलगा असला तर मुलगी इंजिनियर आहे. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आया बहिणीची इज्जत जाऊ नये म्हणून आपल्या 50 वर्ष आयुष्याचे सर्व ज्या आया बहिणींच्या रक्षणासाठी, ज्या आया बहिणींच्या इज्जतीसाठी आपलं आयुष्य 50 वर्ष आयुष्य पणाला लावलं असे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी आपल्यासाठी एवढं राज्य कमावून ठेवलं आणि आपण त्या राज्याचा दुरुपयोग करतोय. आपण ते राज्य टिकून ठेवतोय का? नाही. राजाने आपल्याला राज्य निर्माण करून दिले, आपण टिकून ठेवतो का? नाही. कसा होता माझा राजा? धन्य 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 शिवाजी शूर. अफजल खानाने विडा उचलला आणि अफजल खान ओरडायला लागला, मैं लाऊंगा शिवा को, कखन के सिंह को मैं लाऊंगा. आणि राजाला कळलं. अफजल खानाने विडा उचलला आणि खान निघाला. खान निघाल्याच्या नंतर महाराष्ट्रात आला. कर्नाटक राज्यातून बिदर गाव आणि बिदर गावातून महाराष्ट्राची बाँड्रीवर आला. आणि महाराष्ट्रात आल्याच्या नंतर कोणतं गाव लागलं पहिलं? तुळजापूर. तुळजापुरात कुणाचं मंदिर आहे? तुळजापुरात तुळजाभवानीचं मंदिर. तुळजापुरात आल्याच्या नंतर तुळजाभवानीचा संबळ वाजायला लागला. कसा? अनति निर्गुण निर्गुण प्रगट निधवारे, निर्गुण
टिकवलं पाहिजे. आज आया बहिणीची इज्जत लुटल्या चालली. स्त्री भ्रूण हत्याही कुठंतरी कमी झाली पाहिजे. गो हत्याही कुठंतरी कमी झाली पाहिजे. आपण म्हणतो गाईच्या पोटामध्ये 36 देव असतात, मग आपण ते कापतो त्यावेळेस आपल्याला काही वाटत नाही का? म्हणून सांगते काय करा, स्त्रीची जरा इज्जत ठेवायला शिका. आपण विठ्ठल विठ्ठल कारण आपण म्हणतो राजे परत जन्माला आहे. आपण जन्माला येण्याच्या आधी त्यांना जन्माला घालणारी जिजामाता आधी जन्माला येऊ द्या, तर माझे राजे जन्माला येतील. माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोर महाराज. धन्य धन्य थोर आई शिवरायाच्या जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाच्या जिजाई. आज पूजित महाराष्ट्र मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा
राजांना घडवलं म्हणून आज आपण इथं धर्म मंडपात उभे, नाहीतर आज आपण टाळ घेऊन उभे नसतो, पकवाज पण आपण वाजवला नसता. आपल्याला जर कीर्तन करायचं असतं तर आपल्याला त्यांना विचारलं हुजूर हमें कीर्तन रखना चाहते है, तर म्हणला असता हे कीर्तन क्या है असं म्हणायला लागलं असतं आपल्याला. पण राजांमुळे आज आपण इथं आहे. विठ्ठल विठ्ठल आई वडिलांची सेवा करा आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ ग्रहण करा आणि आया बहिणींची इज्जत करा. आणि हे स्त्री भ्रूण आता कुठंतरी थांबली पाहिजे. आपण आधी स्त्रिया मारल्या होत्या, आता 50-50 आपल्या गावामध्ये म्हणजे एक टॅम्प भरून तरी पोरं निघतात का नाही. आपण पहिले मुली मारल्या होत्या, आता मुली कमी पडतात आणि अशा पण मुलींच्या हत्या होत आहेत, त्या कुठंतरी थांबल्या पाहिजे. जाता जाता एवढंच सांगते आणि सर्वांनी म्हणजे तुम्ही माझ्या जे कीर्तनातून उठून गेले त्यांचं नका ताण घेऊ, ते पुढच्या जन्मी बेंडूक होणार आहे. तुम्ही तर बस जे इथं आले ते देव आणि जे घरी येते महादेव. विठ्ठल विठ्ठल झालेली सेवा माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित, गुरुवारी यांच्या चरणी समर्पित. आणि इथे कीर्तनाला उपस्थित आमच्या गावातली मंडळी आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. दिवसभर काम करून सुद्धा कीर्तन ऐकायला आले, गावचं कौतुक काहीतरी. वाजवा टाळी जरा जोरेन. महिला मंडळ झोपल्या काय? भजन करू आपण एकदा. हात वर घ्या. आपली पार्टी ना जिंकली पाहिजे. या वर इकडच्या वर घ्या ना जरा, दिसत नाही मला, दिसतंय तुम्ही मागच्या. सगळ्या घ्या वर, सगळ्या. हा आता दिसत. थांबा जरा, थांबा जरा. घ्या वर. जे हात वर घेणार नाही त्याला शेजाऱ्याची शपथ. उद्या मी आलं तर माझ्याकडे यायचं नाही. हातावर घ्या सगळ्यांनी. महिला मंडळ मला दिसतच नाही जोपर्यंत तुम्ही हात वर घेणार नाही तोपर्यंत मी म्हणणार. घ्या वर. आता म्हणा माझ्या मागे म्हणा, टाळ पकवाज बंद. तुम्हीच म्हणायचा. हात वर घ्या ना. नामदेव जनाबाई. टाळी वाजवा अशी. नामदेव जनाबाई. मी आधीच सांगितलं होतं मला एका कानाने ऐकायला येत नाही, जरा मोठ्याने म्हणा. घ्या हातवर. हात खाली नका घेऊ, वर घ्या. नामदेव जनाबाई. मागची आजी म्हणत नाही, तिचं माझं काय भांडण नाही, धुऱ्याला धुरा काय टेकून नाही. म्हणा मोठ्याने. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. पुढच्या आवाज यायला लागला. मागच्या काय झोपल्या काय? देवाचं नाव घ्यायला कोणाच्या टाळ्या करत नाही. घ्या वर जरा. दिसलं पाहिजे, तुम्ही दिसणार आहे. तुम्हाला जरी वाटलं परत तुमच्या हात अशी गोरी दिसतात, जरा लवकर वर घ्या. म्हणा नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. घ्या आता. विठ्ठल विठ्ठल घ्यावर. घ्या सर. आज तुम्ही तुमच्यासाठी टाळी वाजवा एकदा. वाजवा टाळी. हा आमची पार्टी हरलीच म्हणा, पण जाऊ द्या. घ्यावर. आता म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
सेवा गायनाचार्य मंडळी असतील, नाव काय माहिती नाही सगळ्यांचे, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. गावकरी मंडळींच्या चरणी नतमस्तक होते. आमच्या गावातली मंडळी आले असतील त्यांचे पण खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि मृदंगाला साथ करणारे आमचे ऋषिकेश महाराज असतील, इकडे माझे बंधू असतील, कपिल महाराज असतील, आणि महाराज ज्यांच्या मुखातून आपण कथाश्रवण करीतात गजानन महाराज तामशेकर. टाळी वाजवा एकदा. कथा ऐकायला येतच नाही, कथा ऐकली पाहिजे. उद्यापासून यायचं महिला मंडळ कथा ऐकायला. ते हळद मिळत आपली चालू असते, पण एक सप्ताह चालू आहे, जरा 7 दिवस तरी देवाचं नामस्मरण काहीतरी कानावर पडावं. उद्यापासून येणार ना? कोण कोण येणार उद्यापासून कथा ऐकायला? कोण कोण येणार आहे? तर एवढाच एक प्रश्न आहे. कीर्तन संपलं 5 मिनिटात. कोण कोण येणार आहे हात वर करा. बाकीच्या कुठं जाणार आहेत? विठ्ठल विठ्ठल. आपल्या कीर्तनाला उपस्थित ज्यांचं महागाव तालुक्यामध्ये खूप मोठं नाव आहे असे तानाजी बापू मुडानकर, त्यांचं भक्तिमय चॅनल माझा ज्ञानोदय यूट्यूब चॅनल, आणि त्यांच्यासोबत असणारे आमचे दिनेश भाऊ. ते म्हणजे अशा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी एक वेगळी क्रांती केलेली आहे. कारण तुम्हाला जर परत बघायचं असेल तर परत दाखवणार ते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. मोठ्याने काय साधारण माणसासोबत राहत नाही, तरी पण सगळे कामं सोडून आले. त्यांना कीर्तनाला जायचं होतं, पण शब्दाला मान देऊन ते इथं आलेले आहेत. तानाजी बापूंसोबत राहतात ते. त्यांची कथा चालू आहे, कथा करून इथं आली. टाळी वाजा एकदा. जरा जोराने वाजा की, फुकटच्या येतात. शेवट झाला आता. हां, त्यांचेसुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद. त्यांच्यासोबत आलेली मंडळी असतील, नाव काही मला माहिती नाही. आणि पेटी मास्तरसाठी एकदा टाळी वाजा. युवराज महाराज, नाव पण तसंच आहे आणि वाजवतात पण तसंच. ते सोपं नसतं वाजवायचं, काय आपल्याला कळत नाही, पण त्यांनी खूप सुंदर पेटी वाजवली. वाजवा टाळी एकदा. असं. आणि माझ्यासोबत आलेली माझी गुरुबहीण म्हणजे स्वातीताई जंगले, त्या पण खूप सुंदर कीर्तन करतात. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. असं सर्व मंडळी. आणि मेन म्हणजे हा मुलगा माझ्यासोबत आलेला, ह्याच्यासाठी एकदा टाळी वाजवा. महाराज, काल मी हिंगोलीहून आले घरी, आणि घरी आल्याच्या नंतर कालपासून आला तो. कालपासून सारखा चक्रा मारत होता घरी. बाबा दीदी कीर्तनाला जायचं, दीदी कीर्तनाला यायचं, दीदी कीर्तनाला यायचं. दुपारी 2 वाजतापासून धोतर नेसून आलाय घरी. त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा. विठ्ठल विठ्ठल. सर्वांच्या चरणी नतमस्तक. आणि चोपदार असतील, नाव माहिती नाही मला, पण खूप सुंदर आहेत. त्याच्यासाठी टाळी वाजवा एकदा. असं विनयकरी बापू. बापू कसं आहे? बरं आहे का? वाजवा टाळी एकदा. असं नामदेवरायाने जर कीर्तन केलं तर माझा देव कीर्तनात नाचायचा. ते नामदेवरायांसारखे दिसायला लागले. घेऊन जाऊ बापू, घेऊन जाऊ का? येता का सोबत? कमी आहेत. आणि एकदा कार्यकर्त्यांसाठी टाळी वाजवा. सुंदर असं नियोजन केलेलं आहे सप्त्याचं. आणि साऊंड सिस्टीम भैरवनाथ साऊंड सिस्टीम कामारी जवळचेच आहेत. वाजवा टाळी त्यांच्यासाठी एकदा. जोराने वाजवा, जरा ते हसले पाहिजे, खुश तर झाले पाहिजे. वाजवा टाळी. असे का गावातलेच आहेत? वाजवा टाळी एकदा. असं विठ्ठल विठ्ठल. सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी माझी आजी पण कीर्तनाला उपस्थित आहेत. आणि इकडं आजोबा आहेत, मम्मीचे पप्पा. झालं 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 2 मिनिटात. विठ्ठल विठ्ठल. सर्व गावकऱ्यांचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. जे माझ्या कीर्तनाला आलेले, आत बसलेले, बाहेर बसलेले, उभं राहिलेले, खाली बसलेले, जे येतात ते, जे येणाऱ्याला येऊ देत नाहीत ते, जे सप्त्यामध्ये घोळ करतात ते, सर्व गावकरी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तकाने या ठिकाणी कीर्तनाला पूर्णविराम.